आपण पाहू शकतोय की आता स्मृतीस्थळावर लाल रंग दिल्यानंतर अनेकांना जाग आलेली आहे आणि अनेक राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी भेट देत आहेत। सध्या तो रंग काढायचं काम सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेजी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, आपण पाहू शकतोय की मीनाताईंच्या पुतळ्याला लाल रंग फासला गेलेला आहे। नुकत्याच काही दिवसांमध्ये आता आपण निवडणुका घेतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या पार्श्वभूमीवर कोणाकडनं हा प्रकार झाला असेल, तुम्हाला काय अंदाज व्यक्त करायचा आहे? निवडणुका येतील जातील, मात्र हे अशा पद्धतीचं जे वागणं आहे हे अत्यंत विकृत आहे। ती विकृत आणि मनोरुग्ण असणारे लोक असं काही कृत्य करू शकतात। मुळात कुठल्याही समूहामध्ये तणाव निर्माण करण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी, विशेषतः मातोश्री मीनाताईंसारख्यांच्या पुतळ्याचा अशा पद्धतीने त्याला लक्ष करणं हे अत्यंत घृणास्पद काम आहे। त्याची निंदा करावी तेवढी थोडी, आणि हे बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स आहे। अमुक एका पक्षाची म्हणून नाही, तर कुणीही सामान्य माणूस की एकतर जो माणूस हयात नाहीये, विशेषतः एक अशी माऊली की जिने कायम लोकांमध्ये वात्सल्य आणि प्रेमच केलेलं आहे, त्यांच्याबद्दल अशी तिरस्काराची आणि घृणास्पद कृती होणं हे अत्यंत वाईट आहे। मात्र मला वाटतं की पोलिसांनी तात्काळ जो कोणी तो माती फिरवू असेल त्याला तात्काळ शोधलं गेलं पाहिजे, जेणेकरून होणारा सामाजिक तणाव किंवा जी काही परिस्थिती चिघळण्याची जी काही चिन्ह असतात ती आवरण्यासाठी मदत होईल। नक्की सुषमाताई, मला अजून खरं तर मोठी आणि महत्त्वाची घटना आहे। आपण पाहू शकतोय अज्ञाताचं नाव समोर आल्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हायला हवी, काय वाटतं तुम्हाला? कारवाई तर त्याच्यावरती व्हायलाच हवी, कारण अशा माथेफिरू लोकांकडून जे जाणीवपूर्वक एक सामाजिक विण उसवण्याचा प्रयत्न करतात किंवा जाणीवपूर्वक ज्यांना सामाजिक अस्थैर्य हवं असतं, काय ते पॉलिटिकल मोटिवेटेड आहेत का हे सुद्धा शोधलं गेलं पाहिजे। कारण एखाद्या हयात नसणाऱ्या व्यक्तीला निष्कारण अशा गलिच्छ राजकारणात ओढणे आणि सामाजिक तणाव वाढवणे हा अत्यंत अश्लाघ्यपणा आहे। तो याच्यावर जोरातली कठोर कारवाई व्हावी, पण पहिल्यांदा उपलब्ध असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जी कोणी व्यक्ती आहे ती शोधली गेली पाहिजे तात्काळ। नक्की सुषमाताई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।